माझ्याकडे सतत असायचा किंवा क्राईम जाईल, उलट प्रोत्साहन देत गेले की खूप चांगलं काम आहे, करत राहा. आणि असे वरिष्ठ अधिकारी, मंत्री महोदय, आमदार खासदार महोदय यांच्या प्रोत्साहनामुळं बऱ्याच गोष्टी शक्य होत गेल्या आणि मी निर्भीडपणे काम करत गेलो आणि प्रामाणिकपणे काम करण्याची पावती की आज माझ्यावर प्रेम करण्यासाठी आपण सर्व तसेच पालकमंत्री महोदय साहेब हे पण या ठिकाणी हजर आहेत. एकच गोष्ट डोक्यात ठेवली की कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, मन तेरा साफ है तो घर में मत रखा. काम केले आणि आज 34 वर्षे शेवटी वळून बघतो तर मी जे स्वप्न बघितलं, आपण सर्वांनी आज मला आशीर्वाद दिले, प्रेम दिलं, स्नेह दिलं, त्याबाबत सदैव मी आयुष्यभर आपल्या सर्वांचा ऋणी राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या शुभ हस्ते राजपूत साहेबांचं या ठिकाणी सत्कार करत आहे. धन्यवाद सर. माननीय नामदार त्याचबरोबर माजी महापौर छत्रपती संभाजीनगर त्यांना ऐकायचं आहे. अशोक राजपूत 31 तारखेला रिटायर झाले. नोकरीला लागले त्यावेळेलाच रिटायरमेंटची तारीख फिक्स असते, नवीन काही होत नाही. ज्या तारखेला तुम्ही जॉईन झाले तुमचं रिटायरमेंट समोर आहे हे ठरलेलं असतं. मी आल्यानंतर त्यांचं मनोगत काही मला ऐकायला मिळालं, त्यांचा असलेला प्रवास आणि ते पोलीसमध्ये का भरती झाले होते त्या गाण्यातून तुम्हाला कळत. पोलीसमध्ये भरती झाला आणि कुछ कर दिखाना है हे जे काही जोश होता त्या जोशामध्ये आयुष्य कसं गेलं कळालं नाही. मुलं मोठे झाले. त्यांनी सांगताना अनेक गोष्टींचं उदाहरण या ठिकाणी दिले की मी नोकरी जन्मठेपेपर्यंत पोहोचलो. परंतु एक गोष्ट मला आवर्जून सांगावी लागेल, आज खऱ्या अर्थानं वैभव झाले असते. कारण नसताना त्यांनी जन्मठेप चांगलं वाटतं. याची खाजगी ड्रेस पाहून आपल्याला वाटतं की क्या उबाब से जा रहा. आता दंडा बिंडा असतो, 2-3 आरोपीला फटके बिटके देतो, आपल्याला वाटतं वा वा काय पोलीस होता. परंतु ते पोलीसवाला त्या आरोपीला मारत नाही, तो स्वतःच्या कामाला मारत असतो. नोकरी करताना कशा पद्धतीने केली पाहिजे हे जरी सर्व खरं असलं तरी कुटुंबाला वेळ देता येत नाही हे सत्य आहे. प्रत्येक वेळेला एका वेगळ्या दबावामध्ये पोलीसवाला हा काम करतो. तो कॉन्स्टेबल असेल का सीपी असेल, त्याच्यावर एक दबाव हा नेहमी बनलेला असतो की काय घडलं तर आपलं काय होईल. आणि या दबावामध्ये काम करताना जर एखादा अधिकारी आपला वरिष्ठ जर चांगला असला, जर त्यांनी फ्रीडम दिलं तर मग काम करायला किंवा नाव कमवायला वेळ लागत नाही. म्हणून आज राष्ट्रपती सारखे पदक आज राजपूतच्या नावावर आहेत. हे आमच्या शहराचा भूषण आहे. आमच्यासारख्या राजकीय लोकांचे अनेक वर्ष ह्या पोलिसांच्या बरोबर गेलेले. राजकारणातला माणूस आणि पोलीस हा सेम जमात आहे. पत्रकार असेल, राजकारणी असेल, पोलीसवाला असेल आणि वकील असेल, हे चौकट जोपर्यंत त्याचं चौकट तयार होत नाही तोपर्यंत समाजामध्ये काही नीट होतच नाही. आणि म्हणून यांचा आमचा संबंध, माझा संबंध 1985 पासून आहे. 85 पासून मी अनेक पोलीस स्टेशन किंवा अनेक पोलीस अधिकारी पाहिलेले, लॉकअप पण पाहिलेले. लॉकअप पाहिलं हे अर्थानं डायरेक्ट चेहऱ्यावर असं काही आड्या आणू नका की हा गुंड इकडे कसा. तर मी सामाजिक चळवळीतून जेव्हा अटक व्हायची त्या टायमाला या शहरातल्या सगळ्या लॉकअप मध्ये माझा मुक्काम झालेला आहे. एक तो वेळ असतो, ती काळ असते. परंतु अशा वेळेला सुद्धा ज्या तुम्ही क्षेत्रामध्ये काम करत होता, तुम्ही जे काही लोक कमवले, मैत्रीचं नातं जपणं अशा वेळेला फार अवघड काम असतं.
समाज असतो, मित्रपरिवार असतो, कौटुंबिक अडचणी असतात, त्याच्यातून आपण नोकरी सही सलामत करणं हे फार अवघड काम आहे. राजपूत तुम्ही काही केलं नाही. दरवेळेला यांची माझी भेट व्हायची. कधी नवी मुंबईला असताना व्हायची, कधी ठाण्याला जाताना व्हायची. मस्त प्रोग्राम बना, कुठे काश्मीरला जा, कुठेतरी जा, त्याचं फिरून या. जे आयुष्यामध्ये देऊ शकलं नाही आपल्या संकटामध्ये, किंवा आपल्या बरोबरची साथीदार आपल्या बरोबर होती आहे, तिने जे भोगलं ते त्याचे जखमा ज्या आहेत त्या कधी पुन्हा उकरायचे नसतात. त्या नवीन आयुष्याची सुरुवात आता करायची असते. रिटायरमेंट म्हणजे तुमचं आयुष्य संपलं असं होत नाही, तर नवीन इनिंग्स सुरू होते, त्याच्या एन्जॉय केला पाहिजे. म्हणून आता त्याच्यानंतर पोरावर तुम्ही काही याच्याकडे लक्ष ठेवू नका. जिथं जाते त्यामध्ये आपले पैसे फुसत मिळून जाते, इसलिए इनको जाने दो. प्रोग्राम बनाने का घरने लगायचं तर आनंदाने आयुष्य वाढत. पैशाची काही कमी आपल्यात आहे नाही ना. सगळं बदलून घेतलं पैशाची काही कमी नाही. मग कशासाठी चिंता करायची. बोनस आहे, बोनस अत्यंत आनंदाने सुखी चांगली गोष्ट एक आहे की मला घरामध्ये चांगले कर्तबगार मुलं आहेत, ते सर्व सांभाळून घेतील, पैसाही सांभाळतील. सगळं त्यांच्याकडे देऊ नको, थोडंसं आपल्याकडे ठेवू. पोरांनी सगळा घेतला ना आपल्या हातात काही नाही असं होता कामा नाही. तू मग तुमको सीखा तेरा सीखा तर बिघड काय समज. मी जे सांगतो ते कर आणि आयुष्य सुखात द्या. तुम्ही हे केलेली सेवा खऱ्या अर्थानं हे योगदान ज्या ज्या पोलीस स्टेशनला असेल, ज्या ज्या विभागात असतील, ज्या ज्या जिल्ह्यात केलं असेल, लोकांना खऱ्या अर्थानं आपल्याबद्दलचं प्रेम आहे. तुम्ही तिथं जर निश्चित जमवलं असेल, निश्चित ते जे काही त्या टायमाला संपर्कात असते त्यांच्याही संपर्कात आपण राहिलं पाहिजे. म्हणून तुम्हाला शुभेच्छा देत असताना भावी आयुष्य अत्यंत आनंदामध्ये सुखी, पेन्शन लेस हे जगावं आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.